नमस्कार. बातमी आणि बरंच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खेड तालुक्यातील धामणदेवी परिसरामधील जंगलमय भागात 26 जानेवारीच्या दिवशी गोवंश तस्करी होत असल्याच्या संशयावरून यातील संशयितांना पकडण्यासाठी ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला. महामार्गावरती ठिय्या मांडलेल्या आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी ऐन वेळी बेछूट लाठीमार केल्याने संतप्त जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला. जमावाने पोलिसांची व्हॅनही पेटवून देत तहसीलदारांच्या सुमोसह अन्य खासगी वाहनांवरही दगडफेक केली. दरम्यान 300हून अधिक अज्ञात आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आठवडाभरापूर्वी धामणदेवी इथे गोहत्या झाल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला. गस्ती दरम्यान जंगलमय भागात सिमेंटच्या खांबाला बांधलेली एक गाय आणि एक बैल तसेच संशयित निदर्शनास येताच सर्व ताफा त्या दिशेने वळला. मात्र संशयितांना याचे चाहूल लागताच ते एका स्कॉर्पिओ व्हॅनमधून पसार झाले. याच वेळी एका संशयिताने पिस्तूल रोखून धरत स्कॉर्पिओतून धूम स्टाईलने पलायन केल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलंय. गोवंश हत्या झालेली होती ती वस्तुस्थिती आहे. त्या ठिकाणी जी स्कॉर्पिओ आलेली होती त्या ठिकाणी एक गाय आणि एक बैल हे सुद्धा सापडलेले आहेत. या प्रकरणाचा पूर्ण छडा लावला जाईल. त्याच्यामध्ये जे आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा दिली जाईल. परंतु त्याच्याचबरोबर असा प्रकार घडताना हे जे शोधकाम चालू होतं त्याच्यामध्ये पोलिसांचं सहकार्य होतं. कारण जे नागरिक या प्रकरणाच्या शोधासाठी फिरत होते त्यांच्यावर पोलिसांच्या सुद्धा एक पोलीस त्यांच्यासोबत दिलेला होता. याचा अर्थ पोलिसांची इच्छा होती की हे शोधून काढलं जावं आणि हे शोधून काढलं जाणारच, याच्याबद्दल काही शंका नाही. आम्ही कलेक्टरांशी देखील बोलणं केलेलं आहे, एसपींशी देखील बोलणं केलेलं आहे आणि संबंधित तिथल्या रहिवाशांशी देखील माझं बोलणं चालू होतं. म्हणजे कार्यक्रम जरी 26 जानेवारीचा होता तर तिथे देखील मला फोन येत होते. त्या अनुषंगाने बोलणी झालेली आहेत. काहीतरी कोणतरी गाईचं मांस असं तिथे विकत होता, काही जण म्हणते कापत होते आणि तशा पद्धतीचा पत्रव्यवहार त्या लोकांनी तिथल्या स्थानिक पोलिसांशी किंवा तहसीलदारशी केला होता. परंतु त्यातनं काही झालं नाही म्हणून ते रस्त्यावरती उतरले आणि त्यातनं आत्ताचा जो काही प्रकार घडलेला आहे त्याचा एका पोलिसांना देखील लागलेला आहे. तर जमावाच्या हल्ल्यामध्ये पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्यासह हनुमंत नलावडे, विनोद पांडे, मधुकर गायकवाड, दिनेश आखाडे आदी पोलीस कर्मचारीही जखमी झाले. पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांना झालेल्या मारहाणीनंतर लगतच्या घरात आसरा घेतला होता. पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्यावरही चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला चढवल्यानंतर त्यांच्या वाहनांकडे आगेकूच करत येथील पोलीस स्थानकाची बोलेरो व्हॅन त्यांनी पेटवून दिली. तहसीलदार अमोल कदम यांच्या सुमो व्हॅनवर दगडफेक करतानाच पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांची सुमो ही उलटून लावली. दगडफेकीत चिपळूण मुंबई एसटी बसवरही दर्शनी काचेवर दगडफेक झाली. एका खासगी बससह अन्य वाहनांवरही झालेल्या दगडफेकीत वाहनांच्या काचा फुटल्या. गाडी पकडण्यामध्ये रात्रीच्या वेळी आम्हाला यश आलं नाही म्हणून पोलीस निश्चितपणे याच्यात कार्य करत होती आणि जर का पोलिसांनी कामच नसतं केलं तर एखाद्या वेळी हे मान्य होतं. आम्ही गांभीर्याने या घटनेला घेऊन त्याच्यावर मागच्या 8 दिवसापासून दिवस रात्र कामकाज चालू असताना जमावाने हा गैरकायदेशीर मार्ग अवलंबला होता आणि त्यांना जवळजवळ 2 ते 3 तास हा रस्ता जो नॅशनल हायवे आहे हा थांबून धरला होता. त्यांना वारंवार आव्हानही केलं जात होतं. परंतु त्यानंतरही जी काही परिस्थिती उद्भवली ती दुर्दैवी आहे. हा मार्ग चुकीचा आहे. आम्ही या घटनेच्या संदर्भात कडक कायदेशीर कारवाई करत आहोत. त्याचप्रमाणे जी त्यांची मागणी आहे लोकांची जनरल त्या मागणीच्या संदर्भातही गुन्हा दाखल करून निश्चितपणे गंभीररित्या हा तपास करून कायदेशीर कडक कारवाई करत आहोत. तर हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. थेट त्यांच्याकडे जाऊयात. सतीश कोचरेकरजी, एका बाजूला आपण पाहतोय की गोहत्या रोखण्यासाठी एका बाजूला कायदा होतो तर दुसरीकडे कायदा हातात घेण्याची वेळ ही सर्वसामान्य जनतेला येते. खेडमध्ये जो काय प्रकार घडलेला आहे यात एक गोष्ट समोर आहे की ज्यावेळेला त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार रोखण्याचा प्रयत्न सर्वसामान्य गावकऱ्यांनी केला, पोलिसांना या संदर्भात अनेक वेळा पाचारणही करण्यात आलं. मग त्यानंतर पोलिसांनी
का कायदेशीर कारवाई केली नाही, का दुर्लक्ष केलं तक्रारीकडे असं आपल्याला वाटतं? नाही, आता ज्या काही तुम्ही मुलाखती दाखवल्या त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आता मुंडे साहेब बोलत होते, एक वरिष्ठ अधिकारी आहेत आणि त्यानंतर गृहराज्यमंत्री आहेत, त्यांचंही स्टेटमेंट दाखवलंय. पोलीस म्हणतात की आम्ही सातत्याने कारवाई करत होतो, 8 दिवस सातत्याने प्रयत्न करत होतो, पण जे काही मंत्री महोदय आहेत ते सांगत होते की एक पोलीस आला होता त्यांच्याबरोबर. जिथे गो तस्करांकडून गोरक्षकांवर, तिकडच्या सर्वसामान्य नागरिकांवर पिस्तूल दाखवली जाते, तिकडे तुम्ही एक पोलीस पाठवता गस्तीसाठी? हे अशा प्रकारचा तपास केला जातोय का? 7-8 दिवस सातत्याने तिकडचे ग्रामस्थ पोलिसांकडे सातत्याने तक्रारी करतायत. अशा वेळेला पोलिसांनी त्याकडे व्यवस्थित लक्ष देणं अपेक्षित होतं, योग्य कारवाई करणं अपेक्षित होतं. आणि ती जेव्हा झाली नाही आणि ज्या वेळेला पिस्तूल दाखवणे इतपत जर घटना घडली असेल तेव्हा तिकडचे ग्रामस्थ भयभीत झाले आणि त्यांनी नंतर मग हा जर तिथे जर त्या बंदुकीतून गोळी लागून तिकडच्या ग्रामस्थांचा जीव गेला असता तर त्याला कोण जबाबदार होतं? नंतर मग हे सगळं इतकी महत्वाची गंभीर घटना घडल्यानंतर तिकडच्या ग्रामस्थांनी तिकडच्या तहसीलदार कार्यालयाकडे गेलेले आहेत आणि एकत्र तो सगळा जमाव एकत्र आलेला आहे. आणि महत्वाचा भाग असा आहे याच्यामध्ये की पोलीस लाठीचार्ज कसा करू शकतात? म्हणजे शांतपणे गावकऱ्यांशी चर्चा करण्याच्या व्यतिरिक्त हे पोलीस पुढे जाऊन लाठीचार्ज करतात आणि इतक्या बेदरकारपणे लाठीचार्ज केला जातो की जमाव प्रक्षुब्ध होतो. हा जमाव कोण आहे? या जमावाचे तुमच्याकडे काही पोलीस रेकॉर्ड आहेत का? तिथे गुंड वगैरे त्या जमावामध्ये सहभागी झाले होते का? सर्वसामान्य व्यक्ती चिडलेला आहे. तो सर्वसामान्य व्यक्ती कधी चिडतो? ज्या वेळेला त्याच्या जीवाशी येतं त्यावेळेला तो चिडतो. आणि गो तस्करी होत होती. या महाराष्ट्रामध्ये गो तस्करीला कायद्याने बंदी आहे, गो हत्येला कायद्याने बंदी आहे. मग हे सर्वसामान्य नागरिक जे होते हे सगळे कायद्याचं रक्षण करत होते आणि पोलीस कामचुकारपणा करत होते असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. तिकडच्या मी म्हणतोय अशातला भाग नाहीये. तिकडच्या स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा आणि तिकडच्या लोकप्रतिनिधींनी जी काही प्रतिक्रिया दिली आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी तसंच सांगितलं की पोलिसांचं 100% चुकलेलं आहे. आज 300 जणांना गुन्हेगार बनवण्यामध्ये पोलिसांचा तिकडचा अत्यंत मोठा भाग आहे. आणि ज्या पोलीस अधिकाऱ्याने तिकडे जी काही लाठीचार्जची ऑर्डर दिली त्या पोलीस अधिकाऱ्यासह इतरांची व्यवस्थित कसून चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला पाहिजे. आज जर पोलीस स्वतः म्हणतायत असं की आम्ही ह्या सगळ्या हा एकंदर जो काही तिकडच्या गावकऱ्यांवर जो काही तस्करीचा तिकडचा गुन्हा दाखल करण्याचा जो प्रकार सुरू आहे हा पूर्णपणे पोलिसांवर जो काही मारहाण केली गेलेली आहे पोलिसांना त्याचा सूड म्हणून तिकडच्या 300 जणांवर गुन्हा दाखल करण्याचा एक मोठा प्रयत्न सुरू आहे. मग मला पोलिसांना एकच प्रश्न विचारायचा आहे, आझाद मैदानामध्ये जेव्हा पोलिसांवर हल्ले केले गेले, तिकडच्या महिलांचे कपडे फाडले गेले, पोलीस महिलांचे तिकडच्या ओबी व्हॅन जाळल्या गेल्या, त्यावेळेला किती जणांवर तुम्ही गुन्हे दाखल केलेत? कोरेगाव भीमा घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी हानी करण्यात आली त्यानंतर सगळे गुन्हे पुन्हा परत घेण्यात आले. मग हाच न्याय हिंदूंना का नाही लागू होत? मला वाटतं गृहमंत्र्यांनी जे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून या सगळ्या तिकडे जो काही जमाव आहे त्यांच्या पाठीशी व्यवस्थित उभं राहायला पाहिजे आणि कायद्याचं रक्षण करायला पाहिजे. हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं असं अजिबात नाहीये की कायदा मोडा, तिकडे जाळपोळ करा. पण कायदा मोडण्यासाठी यांना कोणी हे केलं, उद्युक्त केलं या जमावाला, सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य गावकऱ्याला हे सुद्धा बाहेर आलं पाहिजे. ह्या सगळ्या प्रकरणाची एक SIT नेमून चौकशी झाली पाहिजे आणि जे पोलीस याला उत्तरदायी आहेत या सगळ्या जणांना गुन्हेगार बनवण्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. पण सतीशजी, बुलंदशहर या ठिकाणी देखील असाच प्रकार घडलेला होता. गोहत्येच्या नावाखाली त्या ठिकाणी पोलिसांवरच जो तो हल्ला केलेला होता जमावानं आणि थेट पोलिसाला यातच जीव गमवावा लागलेला होता. मग कायदा हातात घेऊन गोरक्षा करायची का? अजिबात नाही. आमचं म्हणणं असं आहे की जर कायदा सांगतोय की गोहत्या बंदी व्हायला पाहिजे तर त्यासाठी जर एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या वेळेला अशा प्रकारचे गुन्हे घडतात त्या वेळेला तुम्ही आत्ताच बघताय त्या जे काही गो तस्कर आहेत त्यांच्याकडे पिस्तुलांसारखी हत्यार आहेत, म्हणजे ही सगळी अवैध हत्यार आहेत. मग पोलिसांनी सुद्धा त्याच प्रमाणातली हत्यारं पुढे घेऊन यांच्यावर काहीतरी बंदी आणायला हवी, त्यांच्यावर कारवाई करायला हवी. पण सध्या होतंय काय? आता ही घटना 300 जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर, इतकं मोठं आंदोलन केल्यानंतर सुद्धा मला असं लक्षात येतं, इकडे कळतंय की दुसऱ्या दिवशी सुद्धा गो तस्करी तशीच चालू आहे. म्हणजे कायद्याचं रक्षण करतंय कोण आणि कायद्याचं भक्षण कोण करतंय? म्हणजे असं म्हणावं लागेल, जेव्हा कायद्याचे रक्षक जेव्हा कायद्याचे भक्षक होतात त्यावेळेला सर्वसामान्य माणूस अशा प्रकारचे गुन्हे करायला तयार होतो. मी त्या कुठल्याही प्रकारच्या हत्येला समर्थन अजिबात करणार नाही, पण पोलिसांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण सुद्धा कायद्याचं रक्षण करायला पाहिजे आणि या गोरक्षक बाजूला राहू दे, हे जे काही सर्वसामान्य नागरिक आहेत तिकडचे त्यांच्या पाठीशी व्यवस्थित उभं राहायला पाहिजे. बरं, भगवान कोकरे महाराज आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, गोरक्षक आहेत स्वतः देखील. भगवान कोकरेजी, तुम्हाला प्रश्न विचारतो आता की एकंदरीत जो संपूर्ण प्रकार घडलेला किंवा ज्या प्रकारची चर्चा आतापर्यंत रंगलेली आहे यात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित येतो
की जे गो तस्कर आहे त्यांना कोण पाठीशी घालतंय हाही प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निश्चितच असू शकतो. पोलिसांकडे इतक्या वेळेला तक्रारी केल्यानंतरही का पाऊल उचललं गेलं नाही, एवढा प्रक्षोभ जो आहे त्यानंतर उसळलेला होता, याला कोण कारणीभूत आहे? भगवान कोकरे महाराज साहेब, मी या गोष्टीची स्वतः फोन करून एसपींच्या त्यांचे सहाय्यक आहेत त्यांना कल्पना दिली होती. स्वतः गृहमंत्र्यांना 2 वेळ मी फोनवर बोललो, 2 वेळ त्यांना या सगळ्या सांगितलं. पण आज महाराष्ट्रामध्ये जे पोलीस खातं आहे हे पोलीस खातं या पूर्णपणे सर्व 2 नंबर धंद्यांच्या पाठीशी आहे. आणि मी याच्या अगोदर गेली 10 वर्ष या आंदोलनामध्ये सहभागी आहे. फक्त सनदशील मार्गाने चालू असतं, परंतु पोलिसांना किती पैसे कुणाकडून मिळतात हे सगळं मी वरिष्ठ मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवलेला आहे याच्या मागे एक 6 महिन्यापूर्वी. पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारे कुठली कारवाई होत नाही. गोरक्षक जेव्हा पोलिसांना एखाद्या गाडीची खबर द्यायला जातात तेव्हा त्याच पोलिसांकडनं कसायना सांगितलं जातं की गोरक्षक रस्त्यावर थांबलेल्या तुम्ही गाडी आणू नका. हे मी लेखी दिलंय आणि एक जबाबदार कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रातला या ठिकाणी बोलतो. परवाची दंगल ही जी झालेली आहे, मी पहिल्यांदा त्या गोष्टीचा निषेध करतो. महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. दोन्ही समाज या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदावेत. पण महाराष्ट्रातले पोलीस हे आज कसायांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणचे जे DYSP नांदेडकर आहेत त्या नांदेडकर DYSPने या लोकांच्याकडनं प्रचंड प्रमाणात पैसे घेतलेले आहेत कसायांकडनं. आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारे त्या गोरक्षकांच्यावर लाठीचार्ज केला. त्या ठिकाणी एक क्लास 1 ऑफिसर तहसीलदार जर समोर बोलतोय, त्यांच्याशी जर या गोष्टीचं चर्चा होते, तर यांना एवढा लाठीचार्ज करायची काय गरज होती? 10 मिनिटं थांबली असती लोक. तहसीलदाराने जर त्यांना सांगितलं असतं जमाव हाताबाहेर गेला, लोकांनी हे केलं असतं तर झालं असतं. पण परवाची दंगल ही पोलिसांनी घडवलेली आहे आणि त्याच्यामुळं निष्पाप लोकांना विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करून त्यांना जातीय दंगलीमध्ये अडकवू नये. आणि असं जर केल्यास या ज्या दंगलखोर जी लोक आहेत यांचं मी समर्थन करतो असं नाही, पण भारताच्या घटनेमध्ये कुठल्याही गोष्टीने कायदा हातात घ्यावा असं कधीच सांगितलेलं नाही. पण अन्यायाला प्रतिकार करणे हे मात्र निश्चित आहे. आणि पोलिसांनी जनतेवर केलेला जो अन्याय होता, खाकी वर्दीने जनतेवर केलेला जो अन्याय होता, त्या अन्यायाला लोकांनी प्रतिकार केलेला आहे. बरं, नक्कीच. मात्र यावेळेला कायदा हातात घेण्याची गरज होती का? कारण त्या ठिकाणी असलेले गावकरी जे आहेत ते स्वतः रस्त्यावरती उतरलेले होते. विरोध त्यांनी अनेक वेळेला केलेला होता. मात्र हातावरती सुपारी देऊन त्या ठिकाणाहून जे आहेत ते गो तस्कर जे आहेत पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले. म्हणून मग गोरक्षक जर हाती लागले असते तर मग काय पाऊल उचललं असतं गावकऱ्यांनी? साहेब, गोरक्षक हाती लागले असते तर गावकऱ्यांनी पाऊल उचलून आजपर्यंत कोकणामध्ये असं कधी घटना घडलेली नाही की कुठल्या माणसाला, आज आम्ही आयुष्यभर हे सगळं करतोय, माझं वय आता 35 वर्ष आहे, पण आजपर्यंत एकाही गोरक्षकाने त्या गो तस्करांच्यावरती हात उचललेला नाही किंवा कोणाला अमानुष मारहाण केलेलं नाही. हे कोकण आहे आणि या कोकणामध्ये गायीचं रक्त सांडलेलं, या कोकणामध्ये गायी गुरं कापलेली ही कदापि सहन करणार नाही कोकणातली जनता. आणि कोकणातली जनता या गोष्टीला कधीही समर्थन देणार नाही. पण हे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याने जर योग्य पावलं उचलली असती, कसाई कसायांची लिस्ट मी पोलीस स्टेशनला दिलेली आहे की या गोष्टींच्या पाठीमागं कोण आहे, कोण करतं, कोण कसाई आहे, कोण गुरं देतं, कुठून आणतात, ही काय झालेलं आहे सगळं मी दिलेलं आहे पोलीस स्टेशनला. आणि तरी सुद्धा या गोष्टीच्यावर कारवाई होत नाही. ही चालढकल केली जाते, ही दिरंगाई होते. त्याच्यामुळं याच्या पुढेही मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिस्ता असो, इसाई असो, आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्ही कसाई त्याची जात मानतो. आणि महाराष्ट्रामध्ये एकाही गायीचं रक्त सांडलेलं महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय किंवा अन्य कोणीही सहन करणार नाही. आणि म्हणून जर कायदा आहे तर कायद्याचं पालन करावं. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातला जबाबदार कीर्तनकार म्हणून सरकारलाही इशारा देतो, आपण महाराष्ट्रातून मांस विस्फोट बंद करावं. कठोरात कठोर हा कायदा जास्तीत जास्त स्ट्रॉंग करून या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली पाहिजे. आणि ही झाली नाही तर तुम्ही निष्पाप जीवांना गोरक्षेच्या नावावर गोवून त्यांची जीवन उद्ध्वस्त करू नका. हे आज मी या 2 करोड वारकऱ्यांच्या वतीने आपल्या चॅनलवर ही मुलाखत देताना सांगतो. बरं, नक्कीच या संदर्भातली चर्चा जी आहे ती अशीच सुरू राहणार आहे. मात्र तत्पूर्वी इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बातमी आणि बरंच काही.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर या घटनेनंतर आमदार भास्कर जाधव यांनी 26 जानेवारीला तातडीने पत्रकार परिषद घेतली। जो प्रकार घडला त्याबाबत ग्रामस्थांना चीड येणं स्वाभाविक आहे। ती चीड व्यक्त करत असताना काही अधिकारी त्यांची योग्य पद्धतीने समजूत काढत होते आणि त्यामुळे प्रकरण शांत होत असतानाच त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन ग्रामस्थांशी जे उद्धटपणे बोलणं सुरू केलं आणि लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला, त्यामुळे शांत होणारे हे प्रकरण तापलं आणि त्यातून हा टोकाचा उद्रेक झाला। त्याला वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप जाधवांनी केलाय। जी लोट्यामध्ये जनतेकडून उद्रेक झाला त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना मार लागला असं जे सांगितलं जातंय, परंतु ह्या सर्वस्वी घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकारीच जबाबदार आहेत। याबाबत मी पूर्णपणे माहिती घेतली। मी स्वतः पोलीस अधीक्षक यांना भेटलो, जागेवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली, अनेक लोकांजवळ बोललो। या परिसरामध्ये गेले अनेक दिवस काही प्राण्यांची हत्या केली जाते। ही बाब 8 दिवसापूर्वीच तिथल्या सर्व नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनात आणून दिली होती, परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन दूरगामी परिणाम काय होऊ शकतील याचा विचार करण्याचा अनुभव सुद्धा नसलेले अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असल्यामुळं त्यांनी ह्या घटनेचं जे गांभीर्य राखायला पाहिजे राखलं नाही, दुर्लक्ष केलं। तर खेडमधील पिरेलोट इथे झालेल्या हिंसाचाराला खासदार हुसेन दलवाई यांनी पोलिसांना जबाबदार धरलाय। तसंच जमावानं पोलिसांवर केलेला हल्ला देखील चुकीचा आहे असंही दलवाई यांनी म्हटलं। गायीची हत्या होऊ नये म्हणून हिंदू मुस्लिम सर्वांनीच सतर्क राहिलं पाहिजे। कोकणामध्ये हिंदू मुस्लिम संबंध चांगले आहेत, मात्र कुणी बाधा आणत असतील तर ते चुकीचं आहे असं देखील ते म्हणाले। मी मुस्लिम समाजाला या संबंधात विनंती करेन की या संबंधी कोणी त्याच्यात इथला मुस्लिम होता किंवा मुसलमानच होते असेही नाही, तरीही गायीची हत्या होऊ नये म्हणून सगळ्यांनीच सजग राहिलं पाहिजे। तो काय फक्त हिंदूंचा प्रश्न नाही, हिंदूंच्या भावनेचा प्रश्न आहे हे लक्षात घेऊन आपलेच बंधू ते आहेत, अशा रीतीचं होणार नाही याच्या पुढे पाहिलं पाहिजे। सतीशजींकडे पुन्हा एकदा जाऊयात। बरं सतीशजी, हिंदू असू देत मुस्लिम असू दे, प्रत्येकाकडून गोरक्षा करावी अशाच ज्या वेळेला प्रतिक्रिया येतात त्यानंतर मात्र हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की येत्या काळामध्ये निवडणुका होत आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारच्या मुद्द्यांना मुद्दाम हात घातला जातोय का? सर्वसामान्यांमध्ये असलेली शांतता कुठेतरी भंग करण्यासाठी अशाच प्रकारे कारवाई करत असताना कुचराई करायची आणि मग त्यानंतर होणाऱ्या परिणामांना भोगण्यासाठी सर्वसामान्य आहेतच अशी परिस्थिती जाणून बुजून तयार केली जाते का? आणि करत असेल तर कोण? नाही, असं या प्रसंगामध्ये असं म्हणता येणार नाही। जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते सामान्यपणे आंदोलन करत होते, प्रामाणिकपणे आंदोलन करत होते। आता फक्त पोलिसांनी हा विचार करायचा की हप्ते खाऊन पोटं भरायची की सरकार म्हणजे ही जनता पैसे देते त्याचा योग्य तो घेऊन जनतेच्या बाजूने उभं राहायचं। मी अगदी पोलिसांवर अशा थेट आरोप करत नाहीये, पण अशा प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी घडतायत। अगदी आपले सीबीआय चीफ सुद्धा 3 कोटी रुपयांची लाच घेऊन अशा गो तस्कराकडून आज चौकशीला सामोरे जात आहेत, म्हणजे असा आरोप आहे त्यांच्याकडे। तर पोलिसांनी आपली स्वतःची अशा प्रकारच्या कारवायांवर, अशा प्रकारे गो तस्करी जी होते त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करायला पाहिजे। आणि आता या घटनेमध्ये सांगायला गेलं तर सगळे लोकप्रतिनिधी म्हणतात की पोलिसांची इथे चूक आहे, त्यामुळे राजकारणाचा रंग याला द्यायला नको। पण मुख्यमंत्र्यांपर्यंत ही घटना जाण्यासाठी आपल्या माध्यमातून मी जय महाराष्ट्राला आवाहन करेन की हा मुद्दा उचलून धरावा, कारण अशा प्रकारच्या घटना पुढे वाढत जाण्याची फार मोठी संभावना या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे येऊ शकते। शिवाय हे जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे म्हणतात की पोलिसांची चूक आहे। आता तिकडच्या सर्वसामान्य नागरिकांचं आणि कायद्याच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर ह्या सगळ्या पोलीस जे काही अधिकारी आहेत जे या संदर्भामध्ये चुकलेले आहेत, त्यांनी सर्वसामान्य जनतेला मारहाण केली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। एक SIT नेमून सरकारने या संदर्भात लक्ष घालायला पाहिजे। मिलिंद रानडे आहेत त्यावेळेला सामाजिक कार्यकर्ते आपल्याबरोबर जोडले गेलेले। मिलिंदजी, एकंदरीत हा प्रकार जर पाहिला यामध्ये गोवंशच काय तर कुणाचीही हत्या होऊ नये असंच म्हटलं जातं, मात्र यावेळेला ज्यावेळेला सर्वसामान्य त्या बाजूने उभे राहतात त्यावेळेला मात्र अशा प्रकारच्या अत्याचाराला सामोरं जावं लागतं। उगाचच प्रक्षोभक नसलेलं वातावरण मुद्दाम प्रक्षोभक केलं जातं का? मिलिंदजी,
महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही विशेषतः कोकणामध्ये हिंदू मुस्लिम तणाव आणि दंगे हे कधीही झालेले नाहीत. हा कोकणचा भाग हा अतिशय शांततेचा भाग आहे. तुम्ही जर काय संपूर्ण महाराष्ट्रातलं बघितलं तर महिलांवरचे अत्याचार, रेप केसेस ह्या कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहेत. असा हा ठिकाणी हा जो प्रकार झालेला आहे हा अत्यंत निंदनीय आहे. याचं पहिली गोष्ट अशी आहे की आता सगळ्या देशभराचं मी सांगतोय, मी या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल बोलत नाहीये. गोहत्येच्या निमित्ताने सरकारच्या ज्या भूमिका आहेत, कचखाऊ भूमिका, त्यामुळे आम्ही कायदा हातात घेऊ शकतो आणि तो पचवू शकतो, ही एक लोकांच्या मध्ये भावना पसरलेली आहे. म्हणजे संशयावरनं सुद्धा मी काही केलं तरी सुद्धा ते चालू शकतं, ही निश्चित भावना सरकारच्या नाकर्तेपणामुळे पसरलेली आहे. जनरली सरकार आणि पोलीस हे साधारणतः एका लाईनीत चालत असतात, तर याच ठिकाणी ते वेगळे कसे चालले असाही मला प्रश्न पडतोय. कारण सरकार आणि पोलीस हे साधारणपणे तुम्ही सगळ्या देशभर बघितलं, उत्तर प्रदेश पासून, राजस्थान पासून, दिल्ली पासून, तर त्यांची साधारणतः चाल ही एक लयीतली असते. इथेच ती कशी बिघडली हे मला समजत नाहीये. आणि जे काय झालं असेल ते अत्यंत निंदनीय. पोलिसांवरती मारहाण हा जर का एकदा प्रकार सुरू झाला तर ती व्यवस्था कोलमडून पडेल आणि व्यवस्था कोलमडून पडणं हे जास्त महत्वाचं आणखीन डेंजरस आहे. त्यामुळे त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. पोलीसही अनेकदा नको त्या ठिकाणी अतिउत्साह दाखवतात. ही परिस्थिती आहे. चिपळूणमध्ये कसं झालं, काय झालं याबद्दल तिथले लोक जास्त सांगू शकतील, पण त्याचा राजकीय कॅनव्हास जो आहे तो हा आहे की आम्ही कायदा हातात घेतला तर आमचं कोणी काय करणार नाही, फार तर FIR होईल आणि नंतर आम्ही सुटून जाऊ. गुजरातच्या दंगलीमधलं आज आपण बघितलं तर सगळेच्या सगळे सुटतायत. तेव्हा याच्यामधनं गुंडांना एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि हा राजकीय पाठबळातनं येतो, राजकीय सरकारच्या कमकुवतपणामुळे येतो असं मला वाटतं. म्हणजे खेडमध्ये घडलेल्या प्रकारानंतर मात्र या नाकर्तेपणाला जबाबदार कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहतोय. खूप खूप धन्यवाद भगवान कोकरे महाराज, आपण या चर्चेत सामील झालात. धन्यवाद मिलिंदजी आणि धन्यवाद सतीश कोचरेकर, आपणही या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. तर बातमी आणि बरंच काही मध्ये आता वेळ झाली इथे थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.